नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्हालाही वाटत असेल का आपल्याला इंग्रजी आली पाहिजे, तर आज मी तुमच्यासाठी असे शब्द घेऊन आलेलो आहे जे इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला खूप मदत करणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। ते कोणते शब्द आहे बघूया। त्या पहिले नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला भावा बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण इंग्रजी बोलण्यास मदत होईल। तर चला बघूया कोणते तर ते शब्द आहे। तर पहिला शब्द आहे आय। आय म्हणजे होते मी। अल्सो, आय अल्सो म्हणजे मी सुद्धा। माय सेल्फ, माय सेल्फ म्हणजे होते मी स्वतः। ओनली मी, ओनली मी म्हणजे होते फक्त मी। यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही। यू ऑल, यू ऑल म्हणजे तुम्ही सर्व। युअर सेल्फ किंवा युअर स्लेव्स म्हणजे तुम्ही स्वतः। त्यानंतर आहे ओनली यू। ओनली यू म्हणजे फक्त तू। नाऊ, नाऊ म्हणजे आत्ता। फ्रॉम नाऊ म्हणजे आत्तापासून। जस्ट नाऊ म्हणजे आत्ताच। देन, देन म्हणजे होते तेव्हा। फ्रॉम देन म्हणजे तेव्हापासून। जस्ट देन म्हणजे तेव्हाच। नंतर आहे दॅट टाईम। दॅट टाईम म्हणजे त्यावेळी किंवा त्यावेळची गोष्ट। नंतर आहे दॅट मॅटर म्हणजे तेव्हाची गोष्ट। देन व्हेन म्हणजे पुन्हा कधी। व्हेन म्हणजे केव्हा। फ्रॉम व्हेन म्हणजे केव्हापासून। व्हेनेवर म्हणजे केव्हाही। नेवर, नेवर म्हणजे कधीच नाही। ही, ही म्हणजे तो। ही अल्सो म्हणजे तो सुद्धा। हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः। दे, दे म्हणजे ते, त्यांनी किंवा त्यांना। अल्सो, अल्सो म्हणजे ते पण किंवा ते सुद्धा। दे ऑल, दे ऑल म्हणजे होते ते सर्व। दॅट वॉज अ पिरियड म्हणजे तो पण एक काळ होता। बघा इथं अल्सो आलं नाही तर अल्सो लिहून देतो मी। अल्सो, दे अल्सो। दोज पीपल म्हणजे ते लोक। देम सेल्फ म्हणजे ते स्वतः। दे ओनली किंवा ओनली दे म्हणजे फक्त ते। वी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही। वी अल्सो म्हणजे आपण सुद्धा। वी ऑल म्हणजे आपण सर्व। वी पीपल म्हणजे आपण लोक। अवर स्लेव्ह, अवर सेल्फ म्हणजे होते आम्ही स्वतः किंवा आपण स्वतः। अवर किंवा अस म्हणजे आपले किंवा आपला। कॉम्पेनियन, कॉम्पेनियन म्हणजे होते सोबती किंवा सहचर। नेमसेक म्हणजे नावासारखे। डुप्लिकेट म्हणजे नकल किंवा हुबेहूब। क्लोजनेस म्हणजे जवळीक। फॉर अवर स्लेव्ह म्हणजे आपल्यासाठी। बाय सेल्फ म्हणजे स्वतःहून। अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे। तर अशा प्रकारचे आपण आज शब्द बघितले आहे जे इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे। तर हे शब्द तुम्ही पाठ करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला भावंडांना पण शेअर करा।